ठीक आहे. चला. आले का सगळे? ओके. ओके, 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 ओके. फाईन. ठीक आहे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. लेट मी शेअर द स्क्रीन गाईज. आय होप माय व्हॉइस इज ऑडिएबल राईट. ओके. कालच्या सेशनला आपण येस पायथन विथ एसक्यूएल जस्ट इंट्रोडक्शन सेशन होतं काल, जे की सगळ्यांसाठी फ्री पण होतं राईट. But from today onwards, guys, session will be available on the Google Meet link that is GIX. याच्यावरतीच असतील सगळे सेशन. ठीक आहे. दररोजचं सेशन या लिंक वरती असणार आहे. ओके. अँड इफ आय टॉक अबाउट द रेकॉर्डिंग्स अँड ऑल सगळ्या गोष्टी तुम्हाला ड्राईव्ह वरती भेटतील. तर ड्राईव्हची लिंक सुद्धा तुम्हाला मी ग्रुपला पाठवले. आता ज्यांची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही झाली, रिक्वेस्ट पण लगेच मी ऍक्सेप्ट करेल. ओके, डोंट वरी. दिस इज ओके. कालची रेकॉर्डिंग मी टाकले. दररोजची रेकॉर्डिंग आणि दररोजच्या नोट्स तुम्हाला इथं भेटतील. एव्हरीवन, दररोजची रेकॉर्डिंग, दररोजच्या नोट्स इथं भेटतील. ठीक आहे. सो ज्यांची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, लेट मी चेक आउट दॅट 6 पीपल्स. ओके. सी, सगळ्यांची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट झाली. ठीक आहे. येस. सो नाव एव्हरीवन कॅन ऍक्सेस द रेकॉर्डिंग. यू कॅन ऍक्सेस द रेकॉर्डिंग अँड नोट्स. दररोजच्या नोट्स, दररोजची रेकॉर्डिंग तुम्हाला ड्राईव्हवरती भेटेल. ओके. सो टुडेज अजेंडा इज व्हॉट. काल आपलं राहिलं होतं काय? काल आपण शिकलो पायथन विथ एसक्यूएल मध्ये. पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग का शिकायचे? प्रोग्रामिंगने मशीन सोबत कम्युनिकेशन करता येतं, पण का करायचं हे काल झालं. वाय प्रोग्रामिंग ही गोष्ट आपण काल परफेक्ट समजून घेतली राईट. ओके. ओके, फाईन. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे पायथनच का शिकायची, आणि त्याच्यासोबत एसक्यूएल जर आपण शिकलो तर आपण म्हणतो ना बोनस बोनस पॉइंट तुम्हाला भेटेल. दॅट इज समथिंग कॉल्ड एसक्यूएल. ओके. सो पायथन सोबत जर एसक्यूएल शिकलात तर काय होईल, फक्त पायथन शिकलात तर काय होईल, इच अँड एव्हरीथिंग आय एम गोइंग टू एक्सप्लेन. इवन जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा असतील आफ्टर दी कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स. जॉब मार्केटमध्ये, ओके, इवन आय टी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज भेटतील ते सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. फाईन. सो नाव लेट मी गो हिअर. व्हॉइस क्लिअर येत नाही. लेट मी कनेक्ट माय नेटवर्क. सेकंड नेटवर्क, जस्ट अ मिनिट. व्हॉइस क्लिअर यायला तर पाहिजे भाऊ. ठीक आहे. माइट बी वायफाय मध्ये काही इश्यू असेल. मी चेंज करतो दुसऱ्या नेटवर्क सोबत. ठीक आहे. या ओके. सो नाव फाईन. एव्हरीवन, कॅन यू चेक, कॅन यू कन्फर्म मी? आता आवाज कसा येतोय माझा? आवाज कसा येतोय? ओके ना आता? क्लिअर ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. ओके. सो नाव येस, आपला आजचा अजेंडा काय? सर पायथनच का? पायथनच का शिकलं पाहिजे, दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मार्केटमध्ये नाहीत का? हे मला कव्हर करायचे. वाय पायथन. काल आपण काय शिकलो? वाय प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग काय शिकायची, आज त्या प्रोग्रामिंग मध्ये आपण पायथनला चूज करतोय. सर पायथनच का शिकायची? असे काही रिझन आहे तुमच्याकडे जेणेकरून तुम्ही आम्हाला सांगताय की पायथन शिका, पायथन शिका? बघा, दुनियाभरामध्ये खूप सारे प्रोग्रामिंग लँग्वेज आतापर्यंत डेव्हलप झाल्या. मी काल याची लिस्ट पण दिली तुम्हाला. सी वॉज डेव्हलप इन द इयर ऑफ 1972. CPP was developed in the year of 1979, right? Everyone knows that. Then there is a Python came into the picture. It was developed in the 1991. Then Java came into the picture. It was developed in the 1995. So mostly everyone knows about that particular language. प्रत्येकाला माहित आहे C++, Python, Java. मग याच्यामध्ये सर तुम्ही सी प्लस प्लसला चूज नाही केलं, तुम्ही जावाला या ठिकाणी सोडून टाकलं, आणि तुम्ही फक्त आम्हाला सांगताय की यू नीड टू लर्न पायथन. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? पायथनच आम्ही काय शिकलं पाहिजे? ओके. तर त्याचं रिझन मित्रांनो असं आहे, 1991 ला आलेली प्रोग्रामिंग लँग्वेज मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंगला 2020 पासून खूप मोठ्या प्रमाणात आली. पायथन ट्रेंडिंग इन द मार्केट. ट्रेंडिंग इन द मार्केट. बघा,
2020च्या आधी, होय, 2020च्या आधी पायथन कुणालाच माहीत नव्हती. अजिबात नाही. ओके. काही लोकं फक्त उगा पायथनचा अ, खूप म्हणजे आपण लिमिटमध्ये यूज करत होते असं म्हणायला काही हरकत नाही. पायथनचं मार्केटच नव्हतं 2020च्या आधी. अजिबात नाही. कारण एआय नावाची गोष्ट जगाला माहितीच नव्हती. आर यू एबल टू अंडरस्टँड? आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची गोष्ट जगाला माहितीच नव्हती. पण जेव्हापासून मित्रांनो एआयचं नाव जगामध्ये आलंय, मार्केटमध्ये आलंय, तेव्हा पायथॉनची ओळख जगाला खूप मोठ्या लेव्हलला झाली. कधीपासून? एआय जेव्हापासून मार्केटमध्ये आलाय. ओके. आता एआय काय आहे हे पण मी एक्सप्लेन करेन, डोंट वरी. इट इज व्हेरी, व्हेरी सिंपल अँड इट इज व्हेरी इम्पोर्टंट टू लर्न. गरजेचं आहे हे शिकणं. जे की मी तुम्हाला याच्यात शिकवणार सुद्धा आहे. मग पायथन 2020च्या आधी काहीच नव्हतं मार्केटमध्ये. पण मार्केटमध्ये मित्रांनो त्यावेळेस सी असेल, सी प्लस प्लस असेल, जावा असेल, या तिन्ही प्रोग्रामिंगचं मार्केट हाय होतं. बिफोर बिफोर 2020, 2020च्या आधी ॲप डेव्हलपमेंट असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, तिथं सी, सी प्लस प्लस, जावाचं मार्केट खूप हाय होतं. इव्हन मी काही आणखीन प्रोग्रामिंग लँग्वेज ॲड करेल, जसं की जावास्क्रिप्ट असेल, एस-क्यू-एल असेल मित्रांनो, सी हॅश असेल, यांचं मार्केट भयानक होतं 2020च्या. हो सर, आता यांचं मार्केट नाही का? अहो, यांचं मार्केट आता पण आहे. पण याच्यापेक्षा जास्त मार्केट आता कोण गाजवतोय तर त्याचं नाव आहे पायथन. पायथन आजच्या घडीला 2026 इज रनिंग नाऊ, राइट? ट्रेंडिंग इन द मार्केट. आणि एक गोष्ट, 2025 चा विनर कोण आहे माहिती आहे का? विनर ऑफ द इयर. ओके, प्रोग्रामिंगच्या दुनियेमध्ये मित्रांनो, अँड दॅट इज समथिंग कॉल्ड पायथन. 2025 मध्ये पायथननं बाजी जिंकली. ओके. अँड मी तुम्हाला हे पण लिहून देतो, 2026 चा सुद्धा विनर पायथनच बनणार आहे. इथून पुढचा येणारा काळ मित्रांनो, ज्याला पायथन येतंय तो गाजवणार आहे. हे क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? कारण काही एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, ठीक आहे. काही आपल्या बॅचमध्ये सुद्धा काही जण आहेत, जे वर्किंग आहेत. ओके. ज्यांचं एज 40 आहे, 45 आहे. ओके. जे वर्क करतायत, काही जण ॲप डेव्हलपमेंटमध्ये आहेत. ओके. रिअल टाईम एक्सपिरियन्स सांगतोय. काही जणांचं वय 50 पेक्षा जास्त आहे. ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आहेत. पण मित्रांनो ते काय शिकलेत माहिती आहे का? काही जण शिकले जावास्क्रिप्ट, काही जण शिकले जावा, काही जण शिकले सी प्लस प्लस. ओके. आणि याच्यावर त्यांचा जॉब चालू आहे. बट त्यांच्या कंपनीमध्ये एआय इंटिग्रेशन करायला सुरुवात झाल्यामुळे दे नीड टू लर्न पायथॉन अँड इट्स लायब्ररी. आर यू एबल टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? त्यांना त्यांच्या कंपनीने पायथन शिकायला लावलंय. का लावलं असेल हो? काय रिझन आहे? कारण जिकडे-तिकडे तुम्ही जाल, तिकडे जर तुम्ही बघत असाल, तर एआयचा खूप मोठा प्रभाव आय-टी इंडस्ट्रीवरती पडलाय. खूप मोठा प्रभाव म्हणतोय हां. बाकीच्या इंडस्ट्रीवरती पडलाय प्रभाव, पण आय-टीवरती सगळ्यात मोठा प्रभाव एआयचा पडलाय. त्यामुळे आय-टीमध्ये जे वर्किंग आहे आता सध्या, प्रत्येकाला पायथन शिकायलाच लावलंय. आता माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो. आमच्या कंपनीने मला सुद्धा सांगितलंय, "आधी यू नीड टू लर्न पायथन." पायथन लर्न करावं लागेल. बट माझं नशीब, मी ऑलरेडी शिकलोय पायथन. आताच नाहीये, मी ऑलरेडी शिकलो होतो. 2 वर्ष आधीच मी पायथन चूज केलं होतं. इव्हन जावा सोबत पायथन शिकलोय. त्याच्यामुळे मला म्हणजे ऑलरेडी जर तुम्ही शिकला असाल ना, तर तुम्हाला फक्त काय नवीन-नवीन गोष्टी अपडेट कराव्या लागतात. दॅट्स इट. बट जे पीपल वर्किंग होते जावास्क्रिप्ट, जावामध्ये, मित्रांनो त्यांना पायथन शिकायला लावलंय कंपन्यांनी. त्यामुळे खूप साऱ्या लोकांना पायथन शिकणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. आता असं का? याचं याचं रिझन काय असेल? हे अचानक मार्केटमध्ये कसं काय ट्रेंडिंगला आलंय? तर याचं सगळ्यात सगळ्यात मोठं रिझन आहे एआय. दॅट इज समथिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मित्रांनो. तर काही जणांनी हे नाव ऐकलं असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हॉट डू मीन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स? हे काय असतं एक्झॅक्टली? खूप सोपी डेफिनेशन आहे बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे, सोपं सांगतो, लय अवघड नाही. मशीन विल ॲक्ट ॲज अ ह्युमन. सी व्हॉट आय एम सेइंग? मशीन विल ॲक्ट ॲज अ ह्युमन
मशीन आता कालच आपण शिकलो. व्हॉट डू मीन माय मशीन? मशीन सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी प्रोग्रामिंग लागते. मित्रांनो, आपली मशीन माणसासारखं वागते. कोणासारखं? ह्युमन. मशीन माणसासारखा विचार करू लागते. मशीन माणसासारखं बोलू लागते. मशीन माणसाच्या भावना समजू लागते. दॅट इज समथिंग कॉल्ड एआय. असं जर झालं मला सांगा, किती भारी होईल हो? सर कसं काय भारी होईल? मशीनने जर आपल्या गोष्टी समजून घेतल्या, कसं भारी होईल? ते मी तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासात एक्सप्लेन करून सांगणार आहे. मशीन माणसासोबत बोलते, पण त्याच्यासाठी गरजेचं असतं दॅट इज समथिंग कॉल्ड इम्प्लिमेंट द एआय टूल्स. फॉर एक्झाम्पल जसं की ChatGPT आहे मित्रांनो. तुम्ही जर कधी ChatGPTचा यूज केलाय? हो सर केलाय. कसा यूज केलाय तुम्ही? आय डोंट नो तुम्ही यूज कसा केलाय, कशासाठी करताय. पण जर करत नसाल, ChatGPT आणखीन तुम्हाला माहितीच नसेल, गाईज खूप महाग तुम्ही, खूप महाग. यू नीड टू एक्सप्लोर द ChatGPT. तुम्ही कधी Copilotचा यूज केलाय? नसेल केला, आत्ताच चालू करा. तुम्ही Geminiचा यूज केलाय? फोटो जनरेट करायला नाही, बाकीच्या गोष्टीसाठी नसेल केला, आजच सुरू करा. आय एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? ओके, हे सगळ्यांना हे टूल्स माहीत असेल, एआयचे टूल्स. मित्रांनो, हे टूल्स ॲज अ ह्युमन बिहेव करतात. दिस इज मशीन, बट इट विल ॲक्ट ॲज अ ह्युमन. दिस इज समथिंग कॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचं एक एक्झाम्पल दाखवू तुम्हाला. तुम्ही फक्त जावा ChatGPTवर आणि ChatGPTला जस्ट तुम्ही काही क्वेशन विचारा. हे बघा, आपल्यासारखं कसं वागतोय हा तुम्हाला दिसेल. ChatGPT विल ॲक्ट ॲज अ ह्युमन, ॲज अ ह्युमन. बघायचे सगळ्यांना? हे बघा सगळेजण. ChatGPTला मी मराठीतून विचारतोय बरं का. मराठीतून ChatGPTला विचारतोय, "हाय, अरे काय करतोयस? लूक ॲट धिस. काय करतोय? काय करतोय?" विचारलं बरं का. "हाय, काय नाही रे, तुझ्याशी गप्पा मारतोय, मदत करायला तयार आहे." मला सांगा, तुम्ही तुमच्या मित्राला म्हणता, "काय करतोय?" त्याचं एक्सप्लेनेशन असंच असतं ना, तो तुम्हाला असंच म्हणतो ना. आता याला तुम्ही फक्त एक तुमचा प्रॉब्लेम सांगा. "अरे, मी टेन्शनमध्ये आहे." हे कुणाला सांगता रे तुम्ही? मित्राला सांगता, घरच्यांना सांगता, बरोबर आहे. बट आय एम टॉकिंग विथ समथिंग कॉल्ड एआय. आय एम टॉकिंग विथ मशीन गाईज. मशीन इज रिएक्टिंग ॲज अ ह्युमन. कॅन यू चेक इट? "अरे, काय झालं रे? टेन्शन घेऊ नकोस. आधी शांत बस. खोल श्वास घे. मला सांग नेमकं कशाचं टेन्शन आहे? जॉबचं, अभ्यासाचं, घरचं? का ती नाही म्हणली? कशाचं टेन्शन आहे नेमकं?" हे कोण सांगतंय? ChatGPT सांगायली ChatGPT. धिस इज समथिंग मशीन. मशीन सांगायला लागली आपल्याला. म्हणजे गाईज कॅन यू चेक इट? मशीन इज ॲक्टिंग ॲज अ ह्युमन. हा एक माणूस आहे असं वाटतंय आपल्याला. आपल्याला आधार देतोय असं वाटतंय. वाटतंय की नाही? वाटायला लागले की नाही? आणि हाऊ इट इज लाइक, हे किती म्हणजे अशक्य असणारी गोष्ट आहे. पण ते शक्य झाले मित्रांनो बिकॉज ऑफ एआय टूल्स. कशामुळे शक्य झाले? एआय टूल्समुळे. त्याला मी म्हणतो, अरे जॉबचं टेन्शन आहे. ओके. जॉबचं टेन्शन आहे. आता बघा तुम्हाला ते लगेच सांगेल. जॉबचं टेन्शन खूप जणांना येतं. तू एकटा नाही आहेस. आधी एवढं लक्षात ठेव. टेन्शनने काही सुटत नाही, प्लॅनने सुटतं. थोडक्यात सांग मला, जॉब नाही मिळतंय का? सध्याच्या जॉबमध्ये प्रॉब्लेम आहे का? एक्सपिरियन्स कमी आहे, फ्रेशर आहे, काय जे आहे ते सांग. तू आधी सांगितल्याप्रमाणे Java Angularला साइडला आहे का? 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असो, 2 महिन्याचा. योग्य डिरेक्शन घेतली तर जॉब जात नाही. चल शांतपणे एक-एक मुद्दा सोडवूया. नेमकं काय चाललंय ते सांग रे. अरे एवढं कोण सांगतंय मित्रांनो? ॲज अ ह्युमन जरी तुम्ही कोणासोबत गप्पा मारल्या, एवढं तुम्हाला कोण सांगणार आहे का? एखादा म्हणे टेन्शन येईल, कशाचं येईल? जॉबचं का? अरे ठीक आहे ना, एवढं म्हणेल. अरे हा सगळं सोल्युशन सकट तुम्हाला सांगेल. अँड धिस इज समथिंग गॉड ऑसम. आर यू एबल टू अंडरस्टँड? यालाच म्हणतात एआय. यालाच म्हणतात एआय. एआय काही वेगळं नाहीये. मग सर हा जो एआय आहे, हे जे एआय टूल्स आहे, हे जर मला बनवायचे असतील, तर मला काय करावं लागेल? खूप सोपं गाईज. टू इम्प्लिमेंट एआय टूल्स, वी नीड टू लर्न वी नीड टू लर्न पायथन एके पायथन, पायथन दोन्ही पायथन. पायथन शिवाय हे अशक्य आहे. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त एआय टूल्स बनवले जातात पायथॉनचा यूज करून. लक्षात ठेवा. 99% 99% एआय टूल्स डेव्हलप युजिंग पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज.
मला सांगा, इन फ्युचर एआयचं मार्केट किती येणार आहे? ऑलरेडी किती आहे हे तुम्ही बघताय. इन फ्युचर खूप मोठ्या प्रमाणात एआयचा यूज सगळीकडे होणार आहे. सगळ्यात जास्त यूज मित्रांनो याचा ऑटोमेशनमध्ये होणार आहे. ऑटोमेशन सर काय असतं ऑटोमेशन? ऑटोमेशन इज नथिंग बट थिंग्स विल वर्क ऑटोमॅटिकली. होय, काय म्हणलं मी? थिंग्स विल बी वर्क ऑटोमॅटिकली. आपल्याला काही करायची गरज नाही पडली पडली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, लेट्स से तुम्ही Amazonवरती गेलात. Amazonवरती गेल्यानंतर लेट्स सपोज तुम्हाला एखादं प्रॉडक्ट पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? लेट्स सपोज तुम्हाला iPhone पाहिजे. तुम्ही iPhone सर्च केला. iPhone सर्च केल्यानंतर तुम्ही तो iPhone शोधताय, शोधताय, शोधताय. तुम्हाला तुमच्या मनपसंत iPhone काही सापडत नाहीये. मनपसंत iPhone सापडला नसल्यामुळे तुम्ही कशावरती क्लिक करता? याच्यावरती क्लिक केलं तुम्ही. तुम्ही ओके या iPhoneचे फीचर्स बघितले, सगळ्या गोष्टी चेक केल्या. पण तरी पण तुम्हाला वाटत नाही, नाही यार माझ्या मनासारखा मोबाईल मला भेटत नाहीये. मग होतं काय माहिती का? Amazonमध्ये असलेलं एआय टूल मित्रांनो, जे Amazon यूज करतंय, जे Amazon यूज करतंय ऑटोमेशनसाठी. आता Amazonला कळतंय बाबा ह्या युजरला काय पाहिजे? iPhone पाहिजे. कसा iPhone पाहिजे? हे सगळं कळतंय. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी तुम्ही Amazon.in करून ओपन करता मित्रांनो, तुमच्यासमोर तसाच iPhone तुमच्यासमोर येतोय बघा. तुमच्या समोर तुम्हाला जे पाहिजे होतं ते दाखवलं जातं. धिस इज समथिंग कॉल्ड ऑटोमेशन. तुम्ही कधी YouTubeला गेलात? YouTubeवरती तुम्ही लेट्स सपोज एखादा व्हिडिओ सारखं-सारखं बघत असाल किंवा एखाद्या कॅटेगरीचा व्हिडिओ सारखं-सारखं बघत असाल, तिथं ऑटोमॅटिक तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच कॅटेगरीचे व्हिडिओ येतात. हे खरं आहे की नाही? Instagramवरती तुम्ही एखादी रील स्क्रोल करता. एखादी रीलमध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाढला, तुम्ही तीच रील्स बघत राहता कंटिन्युअसली. ओके. त्या संबंधित रील्स तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या फीडला येतात. येतात की नाही? धिस इज समथिंग कॉल्ड ऑटोमेशन. ऑटोमॅटिक गोष्टी होऊन गेल्यात. तुमची आवड त्या मशीनला कळाली आहे. मशीनमध्ये असणाऱ्या एआय टूलला कळाली आहे, बाय द वे. तिथं काही प्रोग्राम लिहिला नाही त्यांनी. दे आर युजिंग एआय टूल्स. एआय विल डिटेक्ट दॅट. अहो इथं सोडा, सिक्युरिटीमध्ये तर एआयचा खूप मोठ्या प्रमाणात यूज होतोय. सिक्युरिटीमध्ये जावा प्रोग्रामिंग लँग्वेज सगळ्यांचा आपण म्हणतो ना बाप होती. पण आता एआय आल्यापासून मित्रांनो एआयचे टूल्स खूप सारे यूज केले जात आहेत सिक्युरिटीमध्ये. सर व्हॉट डू मीन बाय सिक्युरिटी? सिक्युरिटी म्हणजे लेट्स से गाईज यू आर युजिंग समथिंग फोनपे और जीपे याच्यासारखं एक महत्वाचं ऍप्लिकेशन यूज करता तुम्ही बँकिंग ऍप्लिकेशन. या ऍप्लिकेशनमध्ये लेट्स सपोज तुमचा पिन एकदा चुकला, ठीक आहे ना? दुसऱ्यांदा चुकला, लगेच एआय टूल डिटेक्ट करतं, काही समथिंग वेंट रॉंग, समथिंग वेंट रॉंग. एआय टूल डिटेक्ट करतं, तुम्हाला त्या ठिकाणी ब्लॉक केलं जातं 24 तासासाठी. हे एआय टूल त्या ठिकाणी ती सिक्युरिटी डिटेक्ट करतंय. अरे काहीतरी गडबड आहे. तिथं कुठलं प्रोग्राम चालत नाही, काय नाही. हे ऑटोमेट खूप साऱ्या गोष्टी केल्या जात आहेत. खूप साऱ्या गोष्टी सिक्युअर केल्या जात आहेत बाय युजिंग एआय. आणि एआयचे टूल बनवण्यात मित्रांनो, मास्टर कोण आहे माहिती आहे का? ऐ सगळ्यांचा पप्पा कोण माहिती आहे का? पायथन. टू डेव्हलप द एआय टूल्स, पायथन ऑन दी टॉप. सगळ्यात टॉपला पायथन आहे. त्यामुळे पहिलं रिझन आहे पायथन शिकायचं, ते म्हणजे एआय. हे क्लिअर आहे सगळ्यांना? पहिलं कारण आहे पायथन शिकायचं काय? एआयचे मॉड्यूल जर तुम्हाला बनवायचे असतील, एआयच्या फील्डमध्ये तुम्हाला काम करायचं असेल, पायथन आलं पाहिजे. कारण मित्रांनो, एआय टूलमध्ये सुद्धा जर तुम्ही इन फ्युचर कोड करायला गेलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोड भेटणार आहे, तो म्हणजे पायथॉनचा. तुम्ही म्हणले मला जावा येते. बघू मी हँडल करतो. तुम्हाला कळणारच नाही कारण तुम्हाला पायथॉन येतच नाही. ज्याला पायथॉन येतंय त्यालाच त्या एआय टूलवरती काम करता येणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यामुळे एआय टूल्स भयानक, भयानक प्रमाणे डेव्हलप होत आहेत मित्रांनो. तुम्ही नेक्स्ट इयर जर बघितलं एआय कुठे गेलेला असेल वी कांट इमॅजिन. दररोज खूप मोठी डेव्हलपमेंट एआय फील्डमध्ये होते. यू गेटिंग माय पॉइंट? त्याला हेल्प करण्याचं काम करतोय पायथॉन. कारण मित्रांनो पायथॉनकडे खूप सारे मॉड्यूल्स आहेत एआयचे टूल्स बनवण्यासाठी, जे मॉड्यूल बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजकडे नाहीत. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे पायथन इज वन ऑफ द बेस्ट चॉईस इफ यू आर लुकिंग युअर करियर इन एआय or if you are looking your career in data science, if you are looking your career in data analyst guys, हे क्लियर आहे? or if you are looking your career in data engineer, or if you are looking your career in something called ML engineer,
or if you are looking your career in the field of, that is something called machine learning, or if you are looking your career in the field of something called cyber security, जर या फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअर शोधत असाल और म्हणत असाल सर आय वॉन्ट टू बिकम अ डेटा अनालिस्ट, आय वॉन्ट टू बिकम अ डेटा सायन्स, आय वॉन्ट टू बिकम अ डेटा इंजिनिअरिंग, आय वॉन्ट टू बिकम अ machine learning engineer, cyber security developer, guys, then you need to use Python. Or someone like wants, sir, I want to like go in the field of web development. Guys, also you can go. You can choose the Python. पायथॉनचा यूज करून वेब डेव्हलपमेंट पण करता येते. सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा जाता येतं. मशीन लर्निंग सगळीकडे जाता येतं. ते हाय काय भानगड सर नेमकं? व्हॉट डू मीन बाय डेटा सायन्स? डेटा सायन्स काय असतं? व्हॉट इज मीन बाय डेटा सायन्स? डेटा सायन्स हे आहे काय? डेटा सायन्स इज नथिंग बट मित्रांनो, डेटा सायन्स म्हणजे व्हॉट हॅपन्ड इन पास्ट. पास्टमध्ये घडलं काय? बघा नीट आहे का? व्हॉट हॅपन इन द पास्ट. पास्टमध्ये घडलं काय? हे बघणं आणि त्या अकॉर्डिंग व्हॉट विल हॅपन, व्हॉट विल हॅपन इन फ्युचर ते डिसाईड करणं याला म्हणतात डेटा सायन्स. हे लय अवघड नाहीये. व्हॉट डू मीन बाय डेटा सायन्स? डेटा सायन्स म्हणजे काय? पास्टमध्ये काय घडलं याचा विचार करा. पास्टमध्ये काय घडलंय? लेट्स से Amazonने जर विचार केला 2025 मध्ये Amazon वरती सगळ्यात सेल कोणत्या कॅटेगरीचा झालाय? कोणत्या कॅटेगरीचा सगळ्यात जास्त सेल झालाय? मेन्समध्ये जास्त झालाय, वुमेन्समध्ये जास्त झालाय, मोबाईलमध्ये झालाय, इलेक्ट्रॉनिकमध्ये झालाय की अदर फील्डमध्ये झालाय, क्लोथिंगमध्ये झालाय, कुठं झालाय? हे Amazonला जर काढायचं असेल, Amazon विल हायर डेटा सायंटिस्ट. क्लिअर आहे सगळ्यांना? Amazon will hire डेटा अनालिस्ट. Amazon डेटा अनालिस्टला हायर करेल. डेटा अनालिस्टचं काम काय माहिती आहे का? व्हॉट हॅपन इन पास्ट. फक्त हे चेक करायचं. पास्टमध्ये घडलं काय? हे चेक करण्यासाठी डेटा अनालिस्टची गरज असते. व्हॉट डू मीन बाय डेटा अनालिस्ट? डेटा अनालिस्ट म्हणजे डेटाला अनालिसिस करणारा. अनालिसिस करणं म्हणजे काय? डेटावरती प्रक्रिया करणं. डेटा घेणं, डेटा एक्सेलमध्ये ठेवणं, पॉवर बीआयचा यूज करून, एसक्यूएलचा यूज करून त्या डेटाला फिल्टर करणं, चेक करणं, या गोष्टी कोण करतो? डेटा अनालिस्ट. पण डेटा सायन्स फक्त पास्टमधला डेटा घेत नाही. तो डेटा घेऊन फ्युचरमध्ये डिसिजन घ्यायची पॉवर डेटा सायंटिस्टकडे असते. दॅट इज समथिंग कॉल्ड प्रेडिक्शन. प्रेडिक्शन माहिती आहे सगळ्यांना? व्हॉट डू मीन बाय प्रेडिक्शन? प्रेडिक्शन म्हणजे अंदाज. अंदाज लावणे. असं असं झालं होतं, पुढं काय होईल? Amazon विचार करेल. 2025 मध्ये सगळ्यात जास्त सेल iPhoneचा झालाय. तर इन फ्युचर आपण याच्यावरतीच फोकस करू. म्हणजे आपला बिझनेस आणखी वाढेल, पुढं जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यामुळे पास्ट बघणं आणि पास्टच्या अकॉर्डिंग, आता फक्त Amazon नाही मित्रांनो. Flipkart असेल, YouTube असेल, कुठलंही ॲप्लिकेशन, इव्हन ॲप्लिकेशन सोडावं. कंपनी सुद्धा डेटा अॅनालिस्ट, डेटा सायन्स वाल्याला घेत आहेत. कंपन्या. तर कंपन्याचं काय? कंपन्यामध्ये लेट्स सपोज देअर आर 1000 एम्प्लॉईज आर वर्किंग मित्रांनो. दे आर वर्किंग ऑन समथिंग प्रोजेक्ट्स. खूप सारे प्रोजेक्ट्स होते ते काम करतात. एक 20 प्रोजेक्ट तिथं चालतायत. सो दे विल अल्सो चेक कोणत्या प्रोजेक्टला किती टाइम लागला, कोणत्या प्रोजेक्टला किती मॅनपॉवर लागली, किती खर्च लागला, किती सर्व्हर्स लागले आणि आपण त्याच्यातून काय पुढं आणखीन बदल करू शकतो, काय डिसिजन्स घेऊ शकतो, याच्यासाठी कंपन्याला सुद्धा डेटा अॅनालिस्ट, डेटा सायन्सची गरज असते. त्याच्यामुळे इफ यू वॉन्ट टू लाइक बिकम अ डेटा सायंटिस्ट, डेटा अॅनालिस्ट, यू शुड नो व्हॉट पायथन. पायथन इज अ बेस गाईज. पायथन इज अ बेस. पायथन आलं तर या पुढल्या गोष्टी आहेत. विदाउट पायथन देर इज नो एनी चान्स टू बिकम डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट. आणि याच्या पुढची गोष्ट असते डेटा इंजिनियर. डेटा इंजिनियर, डेटा इंजिनियर यांचं काम असतं सेम जे डेटा सायंटिस्ट करतात तेच काम असतं. पण डेटा इंजिनियर मित्रांनो याच्यामध्ये आणखीन हाय लेवल टूल्स यूज करतात. हाय लेवल टूल्स यूज बाय
data engineer to predict the future, to predict the future. Okay, or we can say to predict only, right? अंदाज बांधण्यासाठी डेटा इंजिनियर आणखीन हाय लेवल टूल यूज करतात. आणि याच्यासाठी मित्रांनो तुमचं मॅथमॅटिक असेल, स्टॅटिस्टिक्स असेल, खूप स्ट्रॉंग लागतं. हे जे सब्जेक्ट्स आहेत ना, याच्यामध्ये खूप चांगलं नॉलेज पाहिजे. फक्त पायथन असून उपयोग नाहीये. याच्या पुढे आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत. डेटा इंजिनियर असेल त्यालाच एआय एआय इंजिनियर सुद्धा नाव आहे. ओके. दीज आर सिमिलर वर्ड्स. एआय इंजिनियर असेल किंवा मशीन लर्निंग. मशीन लर्निंग दिस इज ऑल्सो ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी. ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी. सर व्हॉट डू मीन बाय मशीन लर्निंग? Machine learning is nothing but guys, machine will learn automatically. मशीन आपल्याकडून शिकतात. तिथं काय म्हणलं मी? मशीन आपल्यासारखं वागतात म्हणजे एआय. मशीन स्वतःहून शिकतात म्हणजे मशीन लर्निंग. नावातच आहे ना, मशीन विल लर्न ऑटोमॅटिक. मशीन स्वतः शिकतात. मशीन स्वतः हे कसं पॉसिबल आहे? मशीन थोडी शिकू शकते. आता हे एवढे जण इथं 20-25 जण आहेत. हे 36 जण आहेत. हे सगळे आपण आपण शिकू शकतो, राइट? बिकॉज आपल्याकडे ब्रेन आहे. मशीनकडे तर लय मोठा ब्रेन आहे. मशीन स्वतः शिकते मित्रांनो. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पायथन लागतं. पायथनचे टूल्स, पायथनचे मॉड्यूल्स यूज करून आपण मशीनला सांगतो, "अय मशीन, यू नीड टू लर्न ऑटोमॅटिकली." म्हणजेच काय, हे एक्झाम्पल त्याचेच आहेत. लेट्स से तुम्ही लॅपटॉप मागवला. मशीन स्वतःहून शिकते, "अरे, याला लॅपटॉप पाहिजे." दुसऱ्या दिवशी तुम्हाला लॅपटॉपच दाखवते. तुम्ही YouTubeवर गेले, एखादा व्हिडिओ बघितला. तो व्हिडिओ तुम्ही सातत्यानं बघत असाल त्याच कॅटेगरीचा. लेट्स सपोज क्रिकेट बघत असाल. दुसऱ्या दिवशी क्रिकेटचे हायलाइटच तुम्हाला भेटतात. क्रिकेटच्या न्यूजच भेटतात. भारतानं न्यूझीलंडला हरवलं. येतंय लक्षात सगळ्यांना. हे कसं काय येतंय? बिकॉज मशीन स्वतःहून शिकतंय, याला पाहिजे काय? मशीनला तुमची गरज कळते. मशीनला तुमची गरज कळते. हे क्लिअर आहे. आता सोपं सांगू का? लेट्स सपोज तुम्ही लेट्स से तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे. असं अझ्युम करा. तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे. मग फ्लॅट घ्यायचा आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय कराल? Googleला सर्च कराल, राइट? YouTubeला सर्च कराल. फ्लॅट पाहिजे, 1 बीएचके पाहिजे, 2 बीएचके पाहिजे. तुम्हाला त्या फ्लॅटच्या ॲडव्हर्टाइजमेंट येतात Instagram, YouTubeला. कसं काय तुमच्या मनातलं कसं काय कळलं हो त्याला? कसं काय कळलं? या मशीनला तुमच्या मनातलं कळलंच कसं काय? तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे हे तुम्हालाच माहीत होतं. मग मशीन कसं काय तुम्हाला फ्लॅटची ॲड पाठवायला लागले? The reason is that machine learning implemented in that such type of application मित्रांनो. YouTube, Instagramकडे मशीन लर्निंग सारखे खूप मोठे प्रोग्राम्स लिहिलेले आहेत, जे स्वतःहून शिकतात युजरला पाहिजे काय. तुम्हाला जे पाहिजे ते त्याला कळतंय. जे पाहिजे ते. हाऊ इट इज पॉसिबल? हे पॉसिबल आहे फक्त मशीन लर्निंगमुळे. क्लिअर आहे सगळ्यांना? मग मशीन लर्निंगमध्ये जे प्रोग्राम्स लिहिले जातात, त्याच्यासाठी जे मॉड्यूल्स लागतात, ते Pythonमध्ये अवेलेबल आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? So if you want to become a machine learning scientist, machine learning developer, you need to learn the Python only. Then वेब डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा मित्रांनो पायथॉनचा खूप बोलबाला आहे. असं नाही की फक्त इकडंच आहे. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट कोडिंग करायची असेल, तुम्ही ते सुद्धा करू शकता. त्याच्यासाठी पायथन म्हणतंय, एक मिनिट. हां. वेब डेव्हलपमेंटमध्ये आपण बेसिकली वेब ॲप्लिकेशन्स बनवतो. ओके. वेब ॲप्लिकेशन म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व्हर वगैरे असतो. ओके. लाइक द Amazon. Amazon इज अ वेब ॲप्लिकेशन. ओके. Netflix इज अ वेब ॲप्लिकेशन. लाइक Uber असेल, Ola असेल, हे सगळे वेब ॲप्लिकेशन. असे जर ॲप्लिकेशन बनवायचे असेल, येस, Python इज देअर. यू नो Instagram बॅकएंड जो वेब ॲप्लिकेशन आहे, तुम्ही Googleला ॲक्सेस करता, Google Chromeला. टोटली डेव्हलप बाय युजिंग पायथन गाईज. एव्हरीथिंग. पायथन मधला Django सारखा फ्रेमवर्क यूज झालाय Instagram बनवायला. अय, तुम्ही जर Googleला आले आणि सर्च केलं, "व्हिच प्रोग्रामिंग लँग्वेज इज यूज्ड टू डेव्हलप Instagram?" तुम्हाला येईल इथं लगेच. पायथनचा बॅकएंड खूप यूज झालाय बघा. पायथन बिंग द प्रायमरी लँग्वेज, इट्स बॅकएंड अँड सर्व्हर साइड ऑपरेशन. हे क्लिअर आहे सगळ्यांना?
पायथनमध्ये असणारा डिजँगो वेब फ्रेमवर्क एक्सटेन्सिव्हली यूज झालाय याच्यामध्ये Instagramमध्ये. YouTube ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा पायथनचा खूप मोठा रोल आहे. बँकिंग ॲप्लिकेशन आहेत त्याच्यात सुद्धा पायथनचा खूप मोठा रोल आहे. हे तर जाऊ द्या, हे मोठे-मोठे जे ॲप्लिकेशन आहेत मित्रांनो, नासा वगैरे याच्यामध्ये पायथन खूप यूज झालंय. सी नासा इज मेड इन पायथन. लेट्स से आय एम चेकिंग. काय म्हणतोय बघा. खूप सारे फीचर्स नासाचे पायथनमध्ये बनवले. बघा, फक्त पायथन यूज करत नाही, बट द लँग्वेज इज एक्सटेन्सिव्ह यूज फॉर द डेटा एनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सी हाऊ नासा युसेस पायथन. डेटा प्रोसेसिंग असेल, एआय, मशीन लर्निंग असेल, स्वतःहून शिकतो नासा. ह्याच्यासाठी कशाचा यूज केलाय? पायथॉनचा यूज केलाय. आर यू गेटिंग माय पॉइंट? त्यामुळे पायथॉन वाईडली सगळीकडे आजकाल यूज होतोय. इव्हन इन फ्युचर तर खूप साऱ्या ठिकाणी यूज होणार आहे. तुम्ही जर पायथॉनचा तो इंडेक्स बघितला, लेट्स सपोज 2025 बेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आय एम सर्चिंग हिअर. स्टॅक ओव्हरफ्लोचा मी सर्व्हे दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हा जर सर्व्हे बघितला किंवा हा तुम्ही TIOBचा सुद्धा सर्व्हे बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कळेल व्हॉट इज द पॉवर ऑफ पायथॉन. कॅन यू चेक इट गाईज? जावास्क्रिप्ट ही प्रोग्राम लँग्वेज स्टार्टिंग पासूनच टॉपला आहे. याचा विषयच नाहीये. ओके. आता याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेल. जावास्क्रिप्टला एवढा स्कोप काय आहे. HTML, CSS, SQL and guys, can you check it? What is this? पायथन 4th नंबरला दिसते. 4th नंबर. आणि आपण याच्यासोबत जी शिकणार आहोत SQL ती 3ऱ्या नंबरला आहे. सो गाईज एक गोष्ट सांगू, इफ यू लर्न ओन्ली SQL अल्सो जॉब इन द मार्केट. फक्त SQL जरी शिकला तरी जॉब आहे मार्केटमध्ये. जॉब अपॉर्च्युनिटी आहे. फक्त SQLला सुद्धा बरं का. पण असं म्हणू नका सर मग मी फक्त SQL शिकतो असं नाही. जेवढे जास्त स्किल तुमच्याकडे असतील तेवढी जास्त जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे असणार आहेत इन फ्युचर. त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी शिकायचा प्रयत्न करा. ओके. म्हणजे स्टेप बाय स्टेप जायचं, एक-एकच शिकायचं. असं नाही की मी बी लाइक सगळं एकदमच शिकलो असं नाही. राइट. आधी मी सी शिकलो, राइट. बाय द वे मी C++ शिकलोच नाही. ते तर कॉम्प्लिमेंटरी मला आलंच. ओके. आधी मी जावा शिकलो, मग मी पायथॉन शिकलो, राइट. मग मी .NET शिकलो, म्हणजे सी हॅश शिकलो. लाइक दॅट. एक-एक प्रोग्रामिंग लँग्वेज पकडायची. मग मी याचे फ्रेमवर्क्स वगैरे सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. पण एक गोष्ट सांगू, आय-टीमध्ये जर लाइक तुम्ही येणार असाल तर गाईज असं साधं सिंपल राहून चालणार नाही. साधं सिंपल म्हणजे काय वॉश कपडे घालायचे तसा विषय नाहीये. यू नीड टू लर्न मोर अँड मोर. खूप साऱ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहे. कंटिन्युअसली शिकावं लागणार आहे. ही गोष्ट डोक्यात ठेवूनच चाला बरं का. कंटिन्युअस लर्निंग हे लय महत्वाचं आहे. पोरं म्हणतात चला आय-टीमध्ये जर जायचं लय मोठं पॅकेज असतंय 10,00,000 अन् 15 अन् 20 अन् 40 हे दिसायला तर दिसतंय. पण जर हे तुम्ही केलं नाही, उपयोग नाही. कारण खूप जण आले, खूप जण गेले. हवेत गेले, हवेत. क्लिअर आहे. कंटिन्युअस लर्निंग इज व्हेरी इम्पोर्टंट. नाहीतर होतंय काय माहिती आहे का? जो ज्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना, त्याचंच पॅकेज सांगतो. 3,00,000च्या पॅकेजवर तो काम करतो. ओके. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होतो. मग तो काय करतो माहिती आहे का? बघा जी शिकत नाहीत कंटिन्युअस त्यांचं सांगतो. ते काय होतंय माहिती आहे का? त्याचं पॅकेज 3च LP राहते. वाढतच नाही. का वाढत नाही? अरे काय त्याच्याकडे नॉलेजच नाही ना. सो हे रिअल टाईम अनुभव आहेत माझ्याकडे. खूप सारे जे माझे स्टुडंट होते त्यांच्या बाबतीत हेच झालंय. राइट. दे आर नॉट अपडेटिंग. स्वतःला अपडेट करत नाहीयेत. नवीन-नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळं पॅकेज विल स्टे ओन्ली. कधी-कधी जॉब सुद्धा जाऊ शकतो. जॉब रिस्कमध्ये जाऊ शकतो. काय करणार? कंपनीने काढलं. कंपनी म्हणली तुझ्यापेक्षा भारी आला. मग काय करणार? हे क्लिअर आहे. त्यामुळे कंटिन्युअस लर्निंग लय महत्त्वाची आहे. आय-टीमध्ये तर महत्त्वाची आहे. कारण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ज्याला 3,00,000चं पॅकेज आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मित्रांनो, त्याला 17,00,000चं पण पॅकेज पॉसिबल आहे. तो काय सांगतो 17,00,000 जोक आहे काय 17,00,000? इट्स नॉट अ जोक, बट इट विल हॅपन. यू हॅव गुड नॉलेज. जर तुमच्याकडे नॉलेज असेल ना, हे पॉसिबल आहे. हे माझ्याकडे एक्झाम्पल आहे. तुम्ही YouTubeला वगैरे व्हिडिओ बघितले असतील. माझाच मित्र. आहे त्यालाही पॅकेज. त्यालाही पॅकेज आहे गाईज. यू कॅन जस्ट कनेक्ट विथ हिम. तुम्हाला LinkedInला वगैरे भेटेल तो. यू कॅन टॉक विथ हिम. इट इज पॉसिबल. पण कधी? ज्यावेळेस कंटिन्युअस लर्निंग असेल. कंटिन्युअस नवीन-नवीन गोष्टी जर तुम्ही शिकत राहिला, देन ओन्ली इट इज पॉसिबल. नाहीतर 10-10 वर्ष मी बघितले जॉब करणारे 10,00,000च्या वर गेलेच नाहीत. हे कुठं 10वी सोडा लय म्हणलो मी. गेलेच नाहीत. क्रॉसच नाही. का? रिझन इज दॅट दे आर नॉट अपडेटिंग.
स्वतःला अपडेटच करत नाहीत. जर तुम्ही आता बघा Python सारखं टूल प्रत्येक कंपनी सांगते शिकायला. जर शिकाल तर टिकाल, नाही तर नाही. तर आज मार्केट Pythonचं आहे, उद्या चला आणखीन काहीतरी नवीनच येणार. हे क्लिअर आहे. त्यामुळं एकावरती राहून जमत नाही. ते आपलं लहानपणी होतं आपल्याला. इतिहास, भूगोल, पृथ्वी गोल आहे. आतापर्यंत गोलच आहे. बरोबर की नाही? त्यात काही चेंज झाला का नाही? याच्यातले चेंज होणार आहेत. दररोज चेंज होतोय. दररोज चेंज होतोय. त्यामुळे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षांची तयारी ठेवा. तुम्हाला नवीन गोष्टी अपडेट कराव्याच लागणार आहेत. नवीन-नवीन गोष्टी शिकाव्याच लागणार आहेत. मी तर म्हणेल मल्टी स्किल्ड बना. इट इस व्हेरी, व्हेरी बेनिफिशियल फॉर यू. मल्टी स्किल्ड. व्हॉट डू मीन बाय मल्टी स्किल्ड? एकापेक्षा जास्त स्किल तुमच्या जवळ पाहिजे. लेट्स से यू आर लर्निंग पायथन. साइड बाय साइड गो विथ जावा अल्सो. क्लिअर आहे. गो विथ जावा अल्सो. काय प्रॉब्लेम आहे? नाही, नाही, नाही सर मी पायथॉनच हे करणार आहे. अरे ठीक आहे ना, पायथॉन कर. पायथॉनकडे जास्त स्कोप देणार, ठीक आहे दे. पण साइड बाय साइड जस्ट ट्राय टू अंडरस्टँड सम जावा फंक्शनॅलिटी. आणि एक प्रोग्राम शिकला की बाकीच्या सगळ्या सोप्याच असतात. आपणच म्हणतो नको यार लईच लोड होईल. अजिबात असं काही होत नाही. लोड आता नाही घ्यायचा, कधी घ्यायचा? म्हातारं झाल्यावर. सो ट्राय टू लर्न मल्टी स्किल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पायथॉन सोबत जावा ट्राय करा. करा आता काही जण म्हणत असतील, "नाही, नाही, नाही एकच एक पकडलं एकच करा." गाईज टुडेज मार्केट कंडिशन इज व्हेरी, व्हेरी सॅच्युरेटेड. खूप चेंज होत चालले. कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे ट्राय टू बिकम अ मल्टी स्किल पर्सन, नॉट ओन्ली वन स्किल. तुम्हाला मल्टी स्किल बनावं लागणार. ट्राय टू लर्न फ्रंट एंड टेक्नॉलॉजी ॲज वेल ॲज साइड बाय साइड. घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे? बिकॉज बघा, इफ यू लर्न लाइक दिस टेक्नॉलॉजीज साइड बाय साइड, व्हॉट हॅपन? लेट्स से Pythonसाठी अपॉर्च्युनिटी आली, डेटा एनालिस्ट. कॅन यू अप्लाय फॉर द जॉब गाईज? येस, यू कॅन अप्लाय फॉर द जॉब बिकॉज यू नो Python. Let's suppose vacancy is coming for the Java developer. Yeah, you can apply for the job because you know the Java. Let's say there is an opportunity of web developer. Yes, you know the web development features like HTML, CSS, JavaScript. तुम्हाला माहिती आहे. म्हणून माझं म्हणणं आहे तुम्हाला मल्टी स्किल बना. लेट सपोज कशाचाही स्कोप कमी झाला. तुमच्या स्किलचा, तुमच्याकडे असलेल्या नॉलेजचा स्कोप मात्र कमी नाही होणार. पण असं कधीच होत नाही बरं का, सो या तिन्हीचा पण स्कोप कमी झाला. आता काय करू? असं नसतंय होत. असं अजिबात नसतंय होत. ठीक आहे. मार्केटमध्ये चढ-उतार होत आहे. पण एखाद्या प्रोग्रामिंगचे खूप सारे जॉब्स आले. दुसरी प्रोग्राम थोडी खाली जाईल. पण त्यामध्ये तुम्हाला वाचवेल तुमचे मल्टी स्किल्ड असणारी गोष्ट. त्यामुळे बिकम अ मल्टी स्किल. ओके. तर हे शिकणं खूप चांगली गोष्ट आहे. साइड बाय साइड दुसऱ्या गोष्टी सुद्धा शिकत राहा. टाईम वाया घालवू नका. हे मला तुम्हाला सांगायचं. इफ यू आर इन द एज ऑफ 18 टू 25 या एजमध्ये टाईम वाया घालवून उपयोग नाही. टाईम इज लय, लय, लय महत्वाचं. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. या एजमधला टाईम लय महत्वाचा आहे. एकदा इथला टाईम गेला ना, पुढं काय उपयोग नाही. बघा आता आपल्या बॅचमध्ये माईट बी आय डोंट नो आता मला नावावरून वय जर कळत असतं, तर मी सगळ्याची वय सांगितली असते. बट मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स आर इन दिस फेज गाईज. मोस्ट ऑफ दी. ओके. लेट्स सी लाइक 70% मला वाटते की या फेजमधले आहेत. सो दॅट्स वाय आय एम सेइंग डोंट वेस्ट द टाईम. टेक द मल्टी स्किल. खूप साऱ्या गोष्टीचं नॉलेज घ्या. काही जण फर्स्ट इयरला आहे, काही जण सेकंड इयर, काही जण थर्ड इयर, काही जणांचं पास आउट झालंय. ठीक आहे ना? बिकम मल्टी स्किल्ड गाईज. कारण मार्केट इज व्हेरी, व्हेरी, व्हेरी सॅच्युरेटेड. पूर्ण चेंज झाले. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय मल्टी स्किल बना. आता काही जण ऑलरेडी 25 च्या पुढे गेलेत. त्यांना विचारा एकदा. त्यांना भेटा, सहज भेटा. चहा प्यायला न्या त्यांना. जे 25 च्या पुढे गेले 26, 27, 28 त्यांची एज आहे. त्यांना एकदा गाठा तुम्ही. जे 18 ते 25 मधले आहेत. त्यांना एकदा गाठा. त्यांना जस्ट विचारायचं कसं काय, काय चाललंय मग? काय म्हणतोय जॉब? बघा त्यांच्याकडे एकच स्किल आहे. त्यांना फक्त विचारा तुम्ही, "कसं काय वाटतंय? कशाचं काय? कधी काय होईल सांगता येत नाही. कधी जॉब जाईल काय सांगता येत नाही." का? बिकॉज दे हॅव लिमिटेड नॉलेज. ज्याच्याकडे मल्टी स्किल असेल ना, ते काय म्हणतो माहिती आहे? "अरे चल, हा गेला तर दुसरा रेडी आहे मला." हे क्लिअर आहे. हा गेला तर दुसरा माझ्याकडे रेडी आहे. बिकॉज आय हॅव गुड नॉलेज. आय हॅव मल्टी स्किल्ड. माझ्याकडे खूप सारे स्किल आहेत. क्लिअर आहे. सो बिकम लाइक युटिलाइज दिस टाईम गाईज. खूप सारा टाईम हा तुम्ही युटिलाइज करू शकता गोष्टी शिकण्यासाठी. एक गोष्ट सांगू, नॉलेज घ्या, कशाचीच कमी पडणार नाही. कशाचीच कमी पडणार नाही. कशाचीच म्हणतोय मी.
शब्दाला जॉब भेटेल तुमच्या. जस्ट टेक द नॉलेज. कारण मी ही पॉवर सांगितली नॉलेजची मित्रांनो. 2 वर्षात 17,00,000चं पॅकेज, 2 वर्षात 3,00,000 कुठं, 2 वर्षात 17,00,000 कुठं. 15,00,000चा डिफरन्स फक्त नॉलेजचा आहे. कशाचा आहे? फक्त नॉलेजचा आहे. त्यामुळे यांना भेटा जरा. 18-25 वाल्यांना भेटा. यांना विचारा त्यांचे एक्सपिरियन्स. कुठल्या फेजमधून जातायत त्यांना विचारा. त्यांना विचारा या एजमध्ये जर टाईमपास केला नसता तर आता हे दिवस आले असते का? जस्ट आस्क हिम. जस्ट आपले मित्र आपल्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे पाहिजे. हे बरोबर की नाही? तुम्ही जर 25 असाल तर तुमचा मित्र 27चा पाहिजे. आपण 25 आणि आपला मित्र 23. तो बी शेंबडा, आपण बी शेंबडे. असलं उपयोगाचं नाहीये. हे क्लिअर आहे. आपल्यापेक्षा मोठा पाहिजे का? तर त्याचे एक्सपिरियन्स, त्याचे अनुभव, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात ना. हे बरोबर की नाही? त्यानं 2 पावसाळे जरा एक्स्ट्रा खाल्लेले असतात. त्याला जरा एक्स्ट्रा गोष्टी माहिती असतात. त्यानं लई धक्के खाल्लेले असतात. त्याचे धक्के आपल्याला माहीत होतात, की हां बाबा ठीक आहे. आपण असं नाही केलं पाहिजे. आपण असं केलं पाहिजे. क्लिअर आहे. माझे तर या कॅटेगरीमधले खूप सारे मित्र कंपनी. त्याच्याकडून मी स्वतः खूप साऱ्या गोष्टी शिकतो. येतंय लक्षात सगळ्यांना? त्यामुळे धिस टाईम इज व्हेरी इम्पोर्टंट हे मला फक्त सांगायचंय. आणि दुसरी गोष्ट पायथॉनमध्ये करियर गाईज इट इज लाइक व्हेरी, व्हेरी ऑसम करियर. तुम्ही Googleला जर जाऊन विचारलं, ओके, याचा मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही जर थोडं बॅक आलात, याचा इंडेक्स जर बघितला, यू कॅन चेक द इंडेक्स. ओके. हे वेबसाईट आहेत. ते दरवर्षी इंडेक्सिंग दाखवतात अकॉर्डिंग टू द पीपल लाइक हू आर द डेव्हलपर, हू आर युजिंग द प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. त्यांचा इंडेक्स दाखवतात. गाईज कॅन यू चेक इट? जानेवारी 2025, जानेवारी 2026 कॅन यू चेक इट? कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज टॉपला आहे? पायथन 22.61% गाईज कॅन यू चेक इट? याच्या आसपास पण कोणी नाही. ना सी, ना जावा, काहीच नाही आसपास. तो कुठे गेले हे? हा सगळा एआयचा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे तुम्ही पायथन चूज केलंय, डोळं झाकून तुम्ही चूज केलंय. इट्स व्हेरी गुड गाईज. काहीच याच्यामध्ये हे नाहीये. हे बघा. पायथनचा कलर इथं दाखवलाय त्यांनी. कॅन यू चेक इट? पायथन दिस इज समथिंग दिस वन. हे कुठे गेलंय? हे बघा, हे बघा. गाईज कॅन यू चेक इट? हे लांब गेले यार हे पूर्ण. हे होतं कुठं बघा मी तुम्हाला सांगितलं 2020. हे बघा 2020 पासून पायथनचा स्कोप हळू-हळू, हळू-हळू ही इमारत अशी वर चालली आहे. मित्र आधी काय होतं का रे? कोई भी नहीं पूछता था पायथन को. पायथन कैसा है भाई? अच्छा है या क्या हो रहा है तेरे को? कुछ भी नहीं. क्लिअर आहे. तेवढा स्कोप मित्रांनो. जावाचा स्कोप बघा. हे बघा जावा. अरे लई फेमस होतं जावा लई. 2000च्या दशकामध्ये ज्यावेळेस 1995 आलं ना, तेव्हापासून जावाचं मार्केट असं डायरेक्ट वर आकाशात गेलं होतं. आता काय झालं माहिती आहे का हे बघा. हळू, 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 हळू हे घसरतंय. बघा कधी-कधी वर बी जातंय. हे बघा जावा दिसतंय सगळ्यांना. ग्रीनमध्ये आहे जावा. हळू-हळू, हळू-हळू घसरतंय, वर जातंय, घसरतंय, वर जातंय. म्हणजे जावा इज स्टेबल असं मी सांगितलं. स्टेबल आहे एवढं काही नाही. पण पायथन इज बूमिंग इन द मार्केट. बूमिंग इन द मार्केट. अरे जावा डेव्हलपरवाले सुद्धा जावा डेव्हलपमेंट सोडून पायथनकडे आले. इट्स अ रिॲलिटी. ज्या लोकांना ज्या लोकांनी 15 वर्ष जावामध्ये काम केलं, दे आर अल्सो कमिंग इन द पायथन फील्ड बिकॉज दे नो द फ्युचर. मी म्हणत नाही जावामध्ये फ्युचर नाहीये, पण त्याच्यापेक्षा बेटर फ्युचर पायथनमध्ये आहे. हे क्लिअर आहे सगळं. त्याच्यापेक्षा बेटर फ्युचर पायथनमध्ये. 15 वर्ष काम करून जावामध्ये पायथनमध्ये स्विच झालेली लोकं मी बघितली. ऐकलेत, स्वतः मी अनुभवले. दे आर चूजिंग डेटा सायन्स फील्ड. पण त्यांना माहीत आहे व्हॉट इज द पॉवर ऑफ डेटा. हा वर्ड लय मोठा आहे बरं का, लय मोठा आहे. डेटा. आपल्याला फक्त आपला डेटा माहीत आहे. किती 50 एमबीच राहिले. ती डेटा वेगळा. दिस इज डिफरंट डेटा. मी वेगळ्या डेटाबद्दल बोलतोय. डेटा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी डेटा आहे. आता बघा हे किती जण आहेत? 25, 35, 36 जण. दिस इज कॉल्ड डेटा. अक्षय, अमित, अमोल, अंकिता. दिस इज कॉल्ड डेटा. हा डेटा आहे. याला डेटा म्हणतात. हा डेटा आहे. Amazon. Can you check it these products? These products are called data. हा डेटा आहे. तुम्ही Instaला रील्स बघितला. प्रत्येक रील म्हणजे एक डेटा आहे. त्याच्यावरती एक फॉलोअर म्हणजे डेटा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? डेटाच्या फील्डमध्ये जर टॉपला कोण असेल तर पायथॉन आहे. मित्रांनो डेटा वाढतच चाललाय का कमी व्हायला लागलाय?
हे कमी व्हायला लागला, वाढतच चाललंय. मला सांगा पॉप्युलेशन कमी होतंय का वाढतंय दररोज? जेवढं पॉप्युलेशन वाढेल तेवढं डेटावरती काम करावं लागणार आहे. आणि जेवढं डेटावरती काम करावं लागणार आहे, तेवढंच Pythonला डिमांड वाढणार आहे. हे मात्र फिक्स आहे. मग Python शिकल्यानंतर कॅन की डेटा सायन्स, डेटा एनालिस्ट, डेटा इंजिनिअर सगळं डेटाच आहे. एव्हरीवेअर इज डेटा. प्रत्येक ठिकाणी डेटा आहे. त्यामुळं डेटावरती जर वर्क करायचं असेल, Python is a best choice. So that are the some reasons I want to talk with you regarding why Python. पायथनच का? दॅट इज द रिझन गाईज. हे रिझन आहे पायथनचं. अशीच नाहीये. 1991 ला आलेली प्रोग्राम लँग्वेज आता ट्रेंडिंगमध्ये जाण्याची ही कारणं आहेत. ही कारणं आहेत. पण आता कोण म्हणू शकतं का नाही, 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 नाही पायथनला तर मार्केट अरे भयानक मार्केट आहे. इन फ्युचर तर खूप मार्केट येणार आहे. खूप. आमच्या कंपनीमध्ये जिथं मी काम करतो वेरासिटीमध्ये माईट बी सम पीपल आर नो. पायथनचे प्रोजेक्ट्स येत आहेत पायथनवरती. वी आर गोइंग टू हायर द पायथन डेव्हलपर्स. तुम्हाला काही दिवसात दिसेल. माझ्याच Instaला पोस्ट वगैरे दिसेल. वी आर हायरिंग. LinkedInला वगैरे दिसेल पायथन डेव्हलपर. पायथनचे प्रोजेक्ट्स येत आहेत. ऑलरेडी मी सीईओ सोबत बोललोय. दे अल्सो नो द पॉवर ऑफ पायथन. व्हेरासिटीचे सीईओ आहेत ना मनोहर सर. दे आर लिव्हिंग इन द USA. अमेरिकेमध्ये राहतात ते. दे नो द पॉवर ऑफ पायथन. त्यांनी मला ऑलरेडी सांगितलंय 2 वर्ष आधीच. भाई पायथन खूप ट्रेंडिंगमध्ये जाणार आहे. पायथन शिकणं खूप गरजेचं आहे यामुळे. आणि आता ज्यावेळेस पायथन मार्केटमध्ये बूम झालं, प्रत्येकाला अपडेट करणं कंपल्सरी झालंय. कंपल्सरी. बिकॉज आता सध्या जेवढे जास्त प्रोजेक्ट्स मित्रांनो येणार आहेत कंपन्यांमध्ये, ते पायथन वरतीच असणार आहेत. पायथन बेस्ड प्रोजेक्ट्स असणार आहेत. त्याच्यामुळं पायथन शिकणं खूप गरजेचं आहे. आणि मग सर पायथन शिकायचं तर ठरलं आमचं. पण पायथन लय अवघड-बिवघड आहे का हो? काय वाटतंय तुम्हाला? पायथन किती ईझी आहे? काल मी तुम्हाला आय थिंक काही एक्झाम्पल दाखवले सुद्धा. जगातली सगळ्यात सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज पायथन आहे. पायथन इज व्हेरी, व्हेरी ईझी, व्हेरी ईझी टू अंडरस्टँड. इट्स व्हेरी ईझी टू अंडरस्टँड. पायथन ही खूप सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे अंडरस्टँडिंगसाठी. मित्रांनो, सगळ्यात सोपी बरं का. मी तर सांगेल C++ पेक्षा सुद्धा सोपी आहे. C++ पेक्षा सुद्धा सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज पायथन आहे. हे सुद्धा अवघड आहे. पण अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आतापर्यंत मी तर बघितली नाही, ज्याच्यामध्ये एका लाईनमध्ये आउटपुट भेटते. जस्ट यू नीड टू राइट प्रिंट. संपलं तुम्हाला आउटपुट भेटलं. तुम्ही फक्त एवढंच लिहायचंय. काय? प्रिंट, डन, यू विल गेट द आउटपुट. एका लाईनमध्ये सर, हे कसं काय पॉसिबल आहे? येस, इट इस पॉसिबल इन द पायथन. मग आता मला सांगा, येडा जरी असेल कोणतरी, त्याला सुद्धा कळेल की राव प्रिंट म्हणजे प्रिंट करायचंय. एका लाईनच्या कोडमध्ये आउटपुट येणारी पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज मित्रांनो पायथन. बाकी कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जावा. ॲट लीस्ट यू नीड टू लर्न 2 to 3 लाईन्स ऑफ कोड. ॲट लीस्ट. देन ओन्ली यू कॅन रन युअर फर्स्ट प्रोग्राम. पण इथं पहिला प्रोग्राम रन करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एवढं लिहावं लागतं. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यामुळे ठरलं पायथन शिकायचं. ठरलं. चला. मग सर कॅन यू टेल मी व्हॉट डू मीन बाय एक्झॅक्टली पायथन? सी पायथनची मी डेफिनेशन लिहितो लाइक लेट्स गो टू लाइक हाऊ वी कॅन इन्स्टॉल पायथन इन आवर सिस्टम. ओके. पायथन आपण कशाप्रकारे इन्स्टॉल करू शकतो and how we can run the Python code exactly. Okay. So Python installation we need to understand guys. Okay. बघा पायथनचा कोड करण्यासाठी पायथन तुमच्या सिस्टममध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्हॉट यू नीड टू डू, यू नीड टू जस्ट चेक, फर्स्ट ऑफ ऑल चेक करा तुमच्या सिस्टममध्ये पायथन इन्स्टॉल्ड आहे का. सर हाऊ टू चेक? हाऊ टू चेक? त्याच्यासाठी काय करा, जस्ट गो टू द सर्च बॉक्स. ओके. इथं जावा किंवा आपल्याकडे सोपा ऑप्शन आहे. जस्ट प्रेस विंडोज. ओके. विंडोज बटन यू एव्हरीवन नोज. विंडोज, विंडोज प्लस आर प्रेस करा. प्रेस विंडोज प्लस आर. सी मी प्रेस केलं. कॅन यू चेक इट? इथं तुम्हाला एक रन नावाचा प्रॉम्प्ट आलाय. याच्यामध्ये तुम्हाला टाईप करायचंय CMD. हे काय टाईप करायचंय? CMD. विंडोज प्लस आर केल्यानंतर प्रेस केलं. ओके. CMD ओके करा. तुमच्या समोर हा प्रॉम्प्ट येईल. कॅन यू चेक इट? सगळ्यांसमोर हा प्रॉम्प्ट येईल.
हा प्रॉम्प्ट आल्यानंतर घ्यायचं जस्ट राईट व्हॉट पी वाय. काय लिहायचं पी वाय. जसं तुम्ही पी वाय लिहाल एंटर दाबा. काय दाबायचं एंटर. एव्हरीवन नोज दॅट एंटर की कीबोर्डवर असते एंटर. जसं एंटर दाबाल तुम्हाला इथं दिसेल पायथन 34 पॉइंट समथिंग काही जे व्हर्जन असेल ते. हे जर आलं लक्षात घ्या हे जर आलं तर समजायचं पायथन आहे. जर असं नाही आलं तर समजायचं पायथन नाही. काय समजायचं पायथन नाही. मग आता हे माझ्याकडे आहे. हे मी अनइन्स्टॉल करतो. ओके. हे तुम्हाला करायची गरज नाही. मी इन्स्टॉल करतोय. ओके. सो आय एम गोइंग विथ द कंट्रोल पॅनल. ओके. तर मी अनइन्स्टॉल करतोय माझं पायथन. लेट्स सी. तुम्हाला काय ऑप्शन आहे तो मला दाखवायचा आहे. ठीक आहे. सी आय हॅव अ समथिंग 3.40 व्हर्जन. ओके. सो आय एम गोइंग टू अनइन्स्टॉल दिस. ओके. इट विल टेक 15 to 20 सेकंड्स. एक 15 ते 20 सेकंद लागतील याला अनइन्स्टॉल व्हायला. जस्ट अ मिनिट. Okay. Just a minute, guys. It is taking time. Any question you want to ask? Yeah, yes, yes. You can learn Java with Python. No problem. That what I am saying. You can learn two language at a time. But guys, it's required time. Okay. नाहीतर असं होऊ नये. हे शिकण्याच्या नादात ते पण गेलं आणि हे पण गेलं. असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे. Okay. So uninstall successful, guys. Guys, can you do same process again? See. परत काय करा विंडोज प्लस आर. विंडोज प्लस आर. ठीक आहे. CMD लिहायचंय. ओके. लिहिलं. ओके. Guys, can you check again PY? Now what happened? हे आउटपुट तुम्हाला भेटणार आहे. ज्यांच्याकडे पायथन नाही, हे काय भेटणार आहे? नॉट इन्स्टॉल पायथन फाउंड. नो इन्स्टॉल पायथन. पायथनच नाहीये. हाऊ यू कॅन राईट दिस PY कमांड? तर हाऊ टू इन्स्टॉल पायथन? To install the Python, guys, just go to the Google and type here Python download. हे काय लिहायचंय? Googleला जाऊन Python download. Can you check the first website? Just click on download Python. Right. Can you check this website, guys? Go to this website actually. या notes मी share करेल, don't worry. www.python.org.downloads. Now can you check is get the standalone installer for Python 13 something version. याच्यावरती क्लिक करायचं. Okay, everyone click on this. You will get the installer. Can you check it? exe file. What we want, guys? We want the installer. Make sure that हे पाहिजे आपल्याला. याच्यावर क्लिक करायचं. Click on this installer, guys. Okay, so it will take some time. Okay. Okay. Just a minute. Hmm. See, someone is coming now, guys. What is the use of coming, brother or sister? Okay, no problem. Come on, the time आहे. टायमिंग वरती आहे, राईट? आता सेशन संपायचा टायमिंग झाला. 10 to 11, I think everyone will become free. Might be some people are having different time shift. Yes, yes, it is okay. Oh, it is okay.
तुमच्याकडे जर हेच व्हर्जन नसेल, दुसरं असेल, इट इज टोटली फाईन. डोंट वरी अबाउट इट. ओके. 3.13 असू द्या, 3 असू द्या, 2 असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके. जावाचे काय रे बाबा? जावाचं काय? ओके गाईज, कॅन यू चेक इट इन्स्टॉल वी गॉट? कॅन यू ओपन दिस इन्स्टॉलर गाईज? हा इन्स्टॉलर जो आहे ना, याच्यावरती डबल क्लिक करा. सी, डबल क्लिक केलं मी. रन ऑप्शन दिसतोय, क्लिक ऑन रन. ऐ, नाव हिअर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट गाईज. एव्हरीवन लुक ॲट व्हेरी केअरफुली. ह्याचे दोन ऑप्शन दिसत आहेत. यूज ॲडमिन प्रिव्हिलेजेस अँड ॲड पायथन EXT टू पाथ. हे दोन्ही क्लिक करायचे आहेत बरं का. एव्हरीवन मेक शुअर दॅट हे दोन्ही ऑप्शन चेक मार्क पाहिजे. देन यू कॅन क्लिक ऑन इन्स्टॉल नाऊ. याच्यावरती क्लिक करा. Guys, can you check it? It is going to install the Python in your system. It will take like 2 to 3 minutes, 20 seconds लागतील जास्तीत जास्त. And that's it. It is going to install. Okay. Wait a moment. Okay. Guys, can you check it? Setup was successful. किती सोपं आहे Python install करणं? Just close this. No problem. Guys, can you open again Windows plus R? Let me close again. काही कोणते की दाबायचे आपल्याला? विंडोज प्लस, बोला विंडोज प्लस आर, CMD, एंटर. Guys, can you type again PY? आता ज्यावेळेस PY लिहाल, can you check it? 3.14.2 is coming. That means Python install झालं. होय. Done. Python install झालं. 3.11 चालेल. 3.13 चालेल. काहीच कुठलंही व्हर्जन चालेल. डोंट वरी अबाउट इट. पायथन इन्स्टॉल डन. किती सोपं आहे. आय थिंक काही जणांनी माझ्यासोबत केलं असेल. काही क्लिअर आहे. पायथन डन. सर पहिला कोड याचा लय अवघड आहे का? काहीच नाही रे दादा. हे बघ. प्रिंट. आय एम रायटिंग हिअर. आय एम आधी. कॅन यू चेक इट? एंटर. डन. आय एम आधी इज हिअर. आलं का आउटपुट? You can run any code here. Let's say I want to do some addition. 1000 plus 2000. Guys, can you check it? 3000. Hey, everyone is getting my point. 1000 into something 4. Can you check 4000? That means Python मध्ये कोड करणं किती सिंपल आहे. फक्त प्रिंट लिहितोय आपण. ना मेन फंक्शन आहे, ना रिटर्न टाइप आहे, काही हॅश इन्क्लूड आहे ना, काहीच नाही. त्यांना माहित असेल C++ वाल्यांना. नथिंग, कुछ भी नाही. सीधा प्रिंट डन. वर कोड इज डन गाईज. सो पायथन असं आपण खूप साऱ्या ठिकाणी रन करू शकतो. आता लेट सपोज काही जण असे असतील, सर आय डोंट हॅव माय लॅपटॉप, सो हाऊ आय कॅन लाईक डू दिस कोड. तुमच्याकडे जर लॅपटॉप नसेल, डोंट वरी गाईज. तुम्हाला एक वेबसाईट सांगतो. दॅट इज समथिंग ऑनलाईन GDB.com. जस्ट सर्च ऑन द गुगल. आता मोबाईलमध्ये सुद्धा सर्च करू शकता तुम्ही. करू शकता की नाही? गुगलला जायचं आणि सर्च करायचं ऑनलाईन GDB. हे करू शकता की नाही? ऑनलाईन GDB. जसं सर्च कराल, पॉपअप तुमच्या समोर येईल. बाय डिफॉल्ट इथं सीचा कोड आहे. बघा फंक्शन वगैरे असतं राईट. तर सगळ्या गोष्टी सी मध्ये असतात. तर इथे यायचं, हे बघा म्हणते लँग्वेज सिलेक्ट करा. मी इथं चूज केली पायथन. दिसते पायथन 3. दिस इज पायथन कोड. प्रिंट हॅलो वर्ल्ड. कॅन यू रन दिस कोड? डन. इथं सुद्धा कोडिंग करू शकता तुम्ही. अय, इथं सुद्धा कोडिंग करू शकता. सी प्रिंट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू प्रिंट, जस्ट प्रिंट. आय एम आधी. If I run this, can you check the output? I am Adi. Look at this. I am Adi. हे क्लिअर आहे सगळ्यांना?
म्हणजे पायथनसाठी असं नाही, सर मला लॅपटॉपच पाहिजे, लयच भारी पाहिजे, काही नाही. मोबाईलवर सुद्धा कोडिंग करू शकता. जे आहेत ना ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये, कॉलेजचे, सर कसं करू? ओन्ली CMD वी आर युजिंग टू राइट द कोड और गिव्ह द कमांड्स. येस. आता सध्या आपण CMD यूज करतोय. ओके. बट हिअर व्हॉट वी आर युजिंग ऑनलाईन GDB. इथं करू शकतो भावा तू. वी हॅव समथिंग ऑन नोटपॅड. नोटपॅड वरती आपण करू शकतो. आपल्याकडे VS कोड नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती आपण करू शकतो. ओके. Okay, guys, I will show you like some topics I will cover in the notepad, then we'll go for the VS Code. So why you are using notepad? It's very important, guys. Notepad वरती जर आपण कोड केला तर आपली प्रॅक्टिस वाढणार आहे. VS कोड मध्ये सगळं आयतं भेटतंय, ज्याने आपण आळशी बनतो. इथं मॅन्युअली वी नीड टू राईट एव्हरीवन. सो नोटपॅड वरती काही सेशन मी घेणार आहे. देन आय विल मूव्ह फॉरवर्ड टू द VS कोड आफ्टर द कंट्रोल स्टेटमेंट. ओके. बट जे बेसिक सगळ्या गोष्टी आहेत आय एम गोइंग टू कव्हर इन द नोटपॅड. जे मी इथं करणार आहे तेच तुम्हाला इथं करायचंय. असं नाही तिथं वेगळं, इथं वेगळं. तुम्ही हे इथं पण करू शकता. यू कॅन डू सेम हिअर अल्सो. इथं पण हे केलं तरी चालेल. डायरेक्ट इथं. डायरेक्ट सुद्धा करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यामुळे वी आर गोइंग टू यूज नोटपॅड फॉर सम सेशन अँड VS कोड आफ्टर दॅट रिमेनिंग सेशन. ओके. हे 2 सॉफ्टवेअर आपण यूज करणार. बाकी ज्यांना मोबाईल नाही दे कॅन ट्राय धिस वन. ओके. बाकी ज्यांचं रॅम खूप कमी आहे ते फक्त Googleचा यूज करू शकतात. इंटरनेटची फक्त गरज लागेल याला. बाकी याला कसलंही इंटरनेट लागत नाही. नोटपॅडला कसलंही इंटरनेट लागत नाही. VS कोडला कसलंही इंटरनेट लागत नाही. क्लिअर आहे. गरज नाही. नो इंटरनेट रिक्वायर्ड. इथं इंटरनेट वेबसाईट आहे. इथं इंटरनेट लागते. हे क्लिअर आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे VS कोड रे दादा. सगळ्यात जास्त भाई VS कोड. याचा सुद्धा सर्वे आहे भावा. याचा सुद्धा सर्वे आहे बघ. विच आयडी आयडी बेस्ट इन 2025. जस्ट सर्च कर. 2025 मध्ये सगळ्यात जास्त कोणती आयडी यूज केली? हे तुला दिसेलच. हे बघ जावा स्क्रिप्ट याच्यामध्ये यूज झाले. खाली आहे थोडंसं. डेटाबेस मध्ये बघ MySQL आणि PostgreSQL यूज झालाय. क्लाउड मध्ये डॉकर वगैरे आहे. आणखीन खाली आहे. हे बघ वेबमध्ये Node.js आहे. खाली आहे. हा हे बघ डेव्हलपमेंट आयडी. काय रे बाबा? व्हिज्युअल स्टुडिओ कोड 75.9. कुठं आहे? याच्या शेजारी बी कोण नाही. एव्हरीवन इज युजिंग व्हॉट VS कोड गाईस. प्रोफेशनल डेव्हलपर बघ, लर्निंग टू कोड बघ, नाहीतर AI यूज बघ, काय बी बघ. सगळीकडे एकाचच वातावरण आहे, VS कोडचं वातावरण आहे. काहीच कॅन चिकिट पायचार मीज अल्सो हिअर. याचा पण यूज करून आपण करू शकतो पायथनचे कोड. हे बघ ज्युपिटर सुद्धा खाली आहे. VS कोड सगळ्यात टॉप आहे. जावाला हे यूज केलं जातं इंटलीची आयडिया. जे की सेकंड इथं दिसते. नोटपॅड प्लस प्लस सुद्धा खूप यूज आहे. ते क्लिअर आहे सगळ्यांना. त्यामुळे VS कोड ऑन टॉप आहे. एव्हरीवन इज युजिंग VS कोड. तुम्हाला सांगू सी असेल, CPP असेल, जावा असेल, पायथन असेल बरं का. HTML CSS असेल. या सगळ्यांसाठी एकच एडिटर सगळ्यात जास्त यूज केलं जातं कंपनीमध्ये ते म्हणजे VS कोड. सगळ्यात जास्त. सगळ्यात जास्त यूज केलं जातं VS कोड. क्लिअर आहे. आपण पण ते यूज करणार आहोत. कसं इन्स्टॉल करायचं काय सगळ्या गोष्टी मी सांगेल. ओके. So this is just first code, guys. We understood today how we can install the Python and how we can write our first code. Okay. So that part I have covered today. Okay. So tomorrow we'll go ahead and let's try to develop some little bit like programs. Okay. I will give some assignments also to you. जेणेकरून तुमची पण प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. सो आज काही नाही, आज जस्ट इन्स्टॉलेशन करून घ्या ज्यांचं नाही झालेलं. अँड दुसरी गोष्ट, ट्राय टू यूज दिस प्रिंट फंक्शन ओनली. ओके. यूज करून बघा याला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं यूज करून बघा. उद्या आपण आणखीन याच्यामध्ये ॲडव्हान्स गोष्टी शिकू. ओके. मग पुढं कीवर्ड्स पार्ट येईल, नेमिंग कन्व्हेन्शन्स पार्ट येईल, व्हॅरिएबल हा पार्ट येईल. ओके. हळूहळू 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 आपली गाडी आपल्याला कुठं न्यायची, कुठं न्यायची बघा आता कुठं न्यायची.
तर तुमच्याच हातात आहे आता. ड्रायव्हिंग सीट तुमच्याकडेच आहे. जिकडं न्याल तिकडं आम्ही मागं बसून येणार आहोत म्हणावं. ओके. गाडी जिकडं जाईल तिकडं चांगलीच जाणार आहे. डोंट वरी. कुठलेही धक्के नाहीत. कुठलाही हादरा वगैरे बसणार नाहीये. हादरा म्हणजे लय फास्ट होईल असं अजिबात होणार नाही. ओके. तुला मळमळ, उचकी वगैरे तसल्या काही गोष्टी होणार नाहीत. डोंट वरी. बिकॉज आपला डोस चांगला आहे. नोट्स कसे भेटतील? नोट्स नोट्स ड्राईव्हला भेटतील. आय ऑलरेडी लाइक टॉक अबाउट दॅट. इथं भेटेल नोट्स. ओके. तर पायथन 1 नोट्स म्हणून येईल. तिथं नोट्स असतील. यू कॅन ॲक्सेस द नोट्स फ्रॉम देअर. ऑटोमॅटिकली दररोज रेकॉर्डिंग आणि नोट्स इथं अपलोड होतात. तुम्ही फक्त जायचे, चेक करायचे. ओके. उद्या सकाळी 10 पर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जाईल. कितीपर्यंत? 10 पर्यंत. आजची रेकॉर्डिंग. उद्याची रेकॉर्डिंग परवा 10 पर्यंत. क्लिअर आहे? सकाळी 10 पर्यंत रेकॉर्डिंग असेल. यू कॅन प्रिपेअर होल डे. पूर्ण दिवस असेल त्याला रिवाईज करायला, नोट्स करायला एव्हरीथिंग. ओके. धिस इज स्टार्टिंग. आता सध्या काही नोट्स नसतील, पण हळू-हळू नोट्स येतील, असाइनमेंट्स येतील. असाइनमेंट्स मात्र WhatsAppवरती असतील गाईज. ठीक आहे. WhatsApp ग्रुपवरती अपडेट राहा. असाइनमेंट्स तिथं असतील. ठीक आहे. देन अल्सो वन मोर थिंग. आणखीन एक आपण ग्रुप बनवतोय त्याच्यामध्ये दॅट इज समथिंग कॉल्ड ग्रुप फॉर डिस्कशन ओन्ली. ओके. ज्याच्यावरती सगळ्यांना मेसेज करता येईल. डिस्कशनचा ग्रुप सुद्धा आपण बनवतोय. ज्याच्यामध्ये यू कॅन एक्सप्रेस युअर डाउट्स. जे डाउट्स मी सुद्धा बघतो, इव्हन बाकीचे स्टुडंट बघतील. ज्यांना ॲन्सर माहीत असेल, दे कॅन डायरेक्टली टेल द ॲन्सर फॉर पर्टिक्युलर स्टुडंट. ओके. ज्यांना माहीत असेल ते सांगून टाकायचं. जर कुणालाच नाही जमलं तर मग आहेच की मी कुठं चाललोय, राइट? सो डिस्कशन ग्रुप इज डिफरंट. ओके. डिस्कशन ग्रुप सुद्धा असणार आहे ज्याच्यावरती वी कॅन डिस्कस आवर डाउट. यू कॅन डिस्कस युअर डाउट्स. क्लिअर आहे सगळ्यांना? काहीही डाउट्स असू दे जस्ट तिथं टाका. जेणेकरून प्रत्येकाला हेल्प होईल. राइट? जे 35 जण दिसतायत तुम्हाला प्रत्येकाला हेल्प होईल. कुणाला काही प्रॉब्लेम आला, मला हा कोड रनच होत नाहीये किंवा माझ्या याच्यामध्ये हे इन्स्टॉल नाही झालं. काही एक्स-वाय-झेड. क्लिअर आहे? तिथं तुम्ही डाउट्स टाकू शकता. इव्हन आपलं डाउट सेशन बी असतंय सॅटर्डेला. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. तर आपली बॅच काल सुरू झाली म्हणून काही नव्हतं रे. बट सॅटर्डे वी हॅव डाउट सेशन. अँड अल्सो वी हॅव संडे मॉक इंटरव्ह्यू. ओके. सो या गोष्टी पण हळू चालू होतील. जसे की आपले सेशन्स पुढे जातील. ठीक आहे. मॉक इंटरव्ह्यूमध्ये सांगायला काहीतरी पाहिजे तुमच्याकडे. देन ओन्ली वी कॅन टेक द मॉक. ओके. येस. सो आजसाठी आपण थांबतो इथंच. एनी मोर क्वेशन? एनीवन वांट टू टॉक? मला काही क्वेशन आहे?